Good morning, dear friends. I am Amol Tadekar. Welcomes you to my YouTube channel Physics by Amol Sir. Okay. तर बाळांनो बघा रे, आपण काय शिकलो होतो लास्ट लेक्चर मध्ये. तर लास्ट लेक्चर मध्ये आपण सरफेस टेन्शन शिकलो होतो. सरफेस टेन्शन मध्ये आपण काही बेसिक गोष्टी होत्या, जे की छोट्या छोट्या डेफिनेशन्स होत्या त्या सांगून झालेल्या होत्या. त्यानंतर बाळांनो आपण बघितलं होतं रे रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी. आणि त्याआधी आपण बघितलं होतं बाळांनो सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिअरी. तर आहेत दोन इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, ते पण सांगितले होते लास्ट लेक्चर मध्ये. ओके बाळांनो, आज आपण बघणार आहोत त्या समोरचा पोर्शन जो की काय आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. काय बाळांनो, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे. तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट समजण्याच्या आधी एक छोटीशी गोष्ट सांगतो बाळांनो, की मी काय करत आहो रे बघा, की जे तुमचे चॅप्टर नंबर 1 चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, जे की न्यूमेरिकल्स आहेत, 2 मार्क्स वाले किंवा 1 मार्क वाले, जे काही न्यूमेरिकल बेसिसवर असलेले न्यूमेरिकलच्या आधारावर विचारले जे क्वेश्चन आहेत, ते क्वेश्चन मी तुम्हाला शॉर्टच्या फॉर्म मध्ये देत आहो. बाळांनो त्यांना बघायचं आहे, कारण ते इम्पॉर्टंट आहेत आणि त्यांना सॉल्व्ह करून बघायचं आहे. एकदम बिलकुल 1-1.5 मिनिटामध्ये किंवा 2 मिनिटाच्या अंतरामध्ये आपण ते 2 मार्क्सच्या क्वेश्चनला सॉल्व्ह करून आपण शॉर्ट मध्ये देतो आपल्या चॅनलवर. तर बाळांनो ते सुद्धा तुम्हाला बघायचं आहे, त्यांना आपण प्रॅक्टिस करायचं आहे बाळांनो. आणि त्यामधूनच तुमचे PYQ जे ते सुद्धा प्रॅक्टिस होणार. आणि स्टेट बोर्ड मध्ये बाळांनो PYQच्या बेसिसवर जर तुम्ही बघितलं तर भरपूर साऱ्या तुम्हाला सोल्युशन्स काढता येणार आहेत किंवा भरपूर साऱ्या प्रश्नांचे उत्तर तुम्ही सोडवू शकणार. ओके चला बाळांनो, तर आपला आजचा टॉपिक आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तर बाळांनो सगळ्यात आधी बघायचं आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्टला आपण डिनोट केलाय कशाने रे, थीटाने. थीटा म्हणजेच काय आहे मग, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. डेफिनेशन काय आहे बाळांनो याची बघा, लिहिलेली आहे रे तुमच्या डोळ्यासमोर. काय म्हणत आहे मी समजून पण सांगतो, पहिले वाचून दाखवतो. ओके, the angle of contact between solid and liquid surface is defined as the angle between surface of solid and tangent drawn to the free surface of liquid at the point of contact which is measured inside the liquid. तुम्हाला डेफिनेशन विचारले जाते अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ची. ओके चला बाळांनो, तर मी समजावून सांगतो की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे आहे काय. पहिले इंग्लिश मध्ये लिहिलाय तर समजला नसेल, किंवा त्याला म्हणजे तुम्हाला 2-3 लाईन दिसत आहेत तर काही समजलेच नाही, बरोबर आहे. चला बाळांनो समजून सांगतो काय होतं. तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बघा, कंटेनर मध्ये मी लिक्विड घेतो. ओके चला बाळांनो, तर एक कंटेनर आहे, समजा कंटेनर मध्ये मी अशा प्रकारे लिक्विड घेतला. तर लिक्विड जो असते ना बाळांनो, समजा ग्लासचा हा एखादा बिकर आहे, ग्लास म्हणजे काचापासून बनलेला एक बिकर आहे समजा. तर या बिकर मध्ये बाळांनो मी समजा रे पाणी घेतला. काय घेतला, पाणी घेतला. तर पाणी हमेशा बाळांनो असा राहणार नाही. पाणी जो आहे तो एक्झॅक्टली असा राहणार नाही. पाणी काय करते, तर थोडाफार शेप ऑक्युपाय करते, शेप बनवते स्वतःचा. कसा शेप बनवते तर बाळांनो अशा प्रकारे. किंवा तुम्ही पाणी नका घेऊ, पाण्याचा वेगळा बनतो बाळांनो. तुम्ही एक काम करा रे, ग्लासचा जो आपला बिकर आहे याच्यामध्ये केरोसिन घ्या. केरोसिन म्हणजे जो आपण रॉकेल म्हणतो किंवा केरोसिन म्हणतो, त्यालाच आमच्याकडे मातीचा तेल म्हणतात. भेटत नाही सध्या बाळांनो, बट तुम्हाला काय करायचंय, तर ग्लास मध्ये जर तुम्ही केरोसिन टाकले तर केरोसिन कोणता शेप बनवते बघा रे, अशा प्रकारे एक शेप बनवतो का बाळांनो. तर अशा प्रकारे समजा रे की या बिकर मध्ये काय टाकलेलं आहे, आपण केरोसिन टाकलेलं आहे. तर बघा बाळांनो केरोसिन टाकलेलं आहे, तर त्याचा शेप कोणता बनत आहे, अशा प्रकारे शेप बनतो केरोसिनचा ग्लास मध्ये. ओके चला बाळांनो, आता काय करणार, तर समजायचं हा पूर्ण केरोसिनने भरलेला आता बिकर जो आपला ग्लासचा बिकर आहे तो. ओके चला बाळांनो, आता काय करणार हो, चला बाळांनो या काचाच्या ग्लास मध्ये म्हणा किंवा बिकर मध्ये म्हणा, एक काय भरलेलं आहे आपण, केरोसिन भरलेलं आहे. तर केरोसिनचा शेप बघा बाळांनो अशा प्रकारे येत आहे का रे. चला आता काय समजायचं आहे, की जो सॉलिडचा सरफेस आहे, म्हणजे हा जो होता हा ग्लासचा सरफेस आहे, म्हणजे सॉलिडचा सरफेस आहे. हा कोण आहे बाळांनो, केरोसिनचा फ्री सरफेस. आणि केरोसिन काय तर लिक्विड आहे, यस ऑर नो. चला बाळांनो, तर काय घेणार रे, लिक्विडच्या फ्री सरफेसवर असलेला असा मॉलिक्यूल घ्यायचा जो सॉलिडच्या सरफेस सोबत कॉन्टॅक्ट मध्ये आहे. बघा लिक्विडच्या फ्री सरफेस हा झाला, लिक्विडच्या फ्री सरफेसवर असा मॉलिक्यूल जो सॉलिडच्या सरफेस सोबत कसा आहे, कॉन्टॅक्ट मध्ये. बघा बाळांनो मी इथे एक मॉलिक्यूल घेतला. ओके चला रे, आता काय करायचं आहे बाळांनो, तर तो मॉलिक्यूल म्हणजेच काय आहे, हा मॉलिक्यूल म्हणजेच काय होणार बघा रे. चला बाळांनो चांगल्या प्रकारे समजून सांगतो याला. एक काम करा, हा सॉलिडचा सरफेस आहे, लिक्विडचा फ्री सरफेस होता. लिक्विडच्या फ्री सरफेसवर असा मॉलिक्यूल घेतला जो सॉलिडच्या सरफेस सोबत कसा आहे रे, कॉन्टॅक्ट मध्ये आहे. त्या मॉलिक्यूलला म्हणणार आपण पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणणार. काय म्हणणार, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आता बाळांनो करायचं काय, तर हा सॉलिडचा सरफेस झाला. ओके, आणि हा काय झाला, लिक्विडचा फ्री सरफेस. तर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पासून लिक्विडच्या फ्री सरफेसला टेंजंट ड्रॉ करायचा. बघा बाळांनो हा झाला लिक्विडचा फ्री सरफेस झाला.
तर या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पासून लिक्विडच्या फ्री सरफेसला टँजंट ड्रॉ केला म्हणजे टँजंट म्हणजे काय असते रे, टच करून जाणारी लाईन असते बाळा. तर हा टी म्हणजे काय आहे मग, तर टँजंट समजा. ओके, चला बाळांनो, आता होणार काय आहे की हा सॉलिडचा सरफेस झाला आणि हा लिक्विडच्या फ्री सरफेस मधला टँजंट झाला. लिक्विडच्या फ्री सरफेसला काढलेला टँजंट, त्या सॉलिडच्या सरफेस आणि टँजंट मधला जो अँगल राहणार कुठे रे, लिक्विडच्या आतमध्ये, त्या अँगलला कोणता अँगल म्हणतो बाळांनो आपण, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतो. कोणता अँगल आहे, थीटा म्हणजे काय झाला मग, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तर बघा बाळांनो, द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन सॉलिड अँड लिक्विड सरफेस, कोणाकोणामध्ये राहणार अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, तर सॉलिड आणि लिक्विड मध्ये असलेला जो अँगल आहे तो वाला अँगल. ओके, इज डिफाइंड ॲज, म्हणजे इथपर्यंत काय आहे का नाही, द अँगल बिटवीन, कोणामधला अँगल, द अँगल बिटवीन सरफेस ऑफ सॉलिड म्हणजे सरफेस ऑफ सॉलिड अँड टँजंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड म्हणजे टँजंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. ओके, या फ्री सरफेसला काढलेला टँजंट ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे या पॉइंट वरून टँजंट काढलेला आहे. बरोबर आहे, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे सांगितलंय बाळांनो आताच. त्यानंतर विच इज मेजर्ड इनसाइड द लिक्विड म्हणजे जो अँगल आहे. बघा रे बाळांनो, भरपूरांना एक डाऊट येतो की काय करतात, हा सॉलिडचा सरफेस हा टँजंट आहे, जर हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे तर याला बी सर म्हणू शकतो का सर, नाही बाळांनो. हा जो बाहेरचा अँगल आहे, लिक्विडच्या बाहेरचा जो अँगल आहे त्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणणार नाही. कसा आहे तर तो त्याला मोजायचा आहे कुठे, इनसाइड द लिक्विड म्हणजे लिक्विडच्या आतमधलाच अँगल घ्यायचा म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कोणता झाला रे, तर हा जो अँगल आहे हा टँजंट मधला आणि सॉलिडच्या सरफेस मधला जो अँगल आहे त्या अँगलला कोणता अँगल म्हणणार, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, चला बाळांनो पुन्हा समजून सांगतो. हा झाला कॉन्केव्ह मेनिस्कस साठी. हा जो शेप आहे ना बाळांनो, या शेपला म्हणजे ग्लास मध्ये आपण काय टाकला होता, केरोसिन टाकला होता. तर कोणता शेप ऑक्युपाय केला रे लिक्विडने, हा जो शेप आहे ना अशा प्रकारचा शेप आहे, याला म्हणणार कॉन्केव्ह शेप किंवा कॉन्केव्ह मेनिस्कस. काय म्हणणार रे, कॉन्केव्ह शेप किंवा कॉन्केव्ह मेनिस्कस. ओके, त्यानंतर बाळांनो दुसरा एक्झाम्पल घेतो पुन्हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट समजण्यासाठी. चला बाळांनो पुन्हा काय करणार, तर ग्लास घ्या. ग्लास मध्ये काय घ्यायचं, एक ग्लास घेतला समजा, ग्लास मध्ये मर्क्युरी घ्या बाळांनो, घेतले का. चला रे, तर काचेच्या भांड्यामध्ये मर्क्युरी जर टाकले बाळांनो तर मर्क्युरी जे आहे ते अशा प्रकारे शेप बनवते. मर्क्युरी का बरं अशी शेप बनवते, तर मर्क्युरी चिपकते का, चिपकत नाही बाळांनो. मटेरियल जो मर्क्युरी जे असते ते सहजासहज कोणत्याच मटेरियलला चिपकत नाही. ओके, तर बाळांनो बघा रे, मर्क्युरी टाकली तर मर्क्युरी अशा प्रकारे मेनिस्कस फॉर्म करणार किंवा शेप बनवणार आपला ग्लास मध्ये. ओके, चला बाळांनो, तर आता होत काय आहे बघा रे, बघा मर्क्युरीचा फ्री सरफेस कोणता झाला बाळांनो, हा झाला केरोसिन साठी. ग्लास आणि केरोसिन आहे, कोणामधला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे हा, ग्लास अँड केरोसिन. ओके बाळांनो, हा कोण आहे तर ग्लास अँड मर्क्युरी, ग्लास अँड मर्क्युरी. ओके, आता होणार काय रे, लक्ष द्या. तर हा झाला मर्क्युरीचा फ्री सरफेस. येस ऑर नो, कोणता मेनिस्कस बनवलाय, हा कॉन्केव्ह होता अशा प्रकारचा. हा जो होता हा कॉन्केव्ह होता, जर असा बनत असेल याला काढणार कॉन्व्हेक्स. तर हा कोणता मेनिस्कस किंवा कोणता शेप बनलेला आहे, कॉन्व्हेक्स शेप बनलेला आहे बाळांनो, मर्क्युरीने बनवलेला आहे. तर बघा रे, कोणता शेप बनला, हा कॉन्व्हेक्स, कॉन्व्हेक्स मेनिस्कस. ओके, कॉन्व्हेक्स मेनिस्कस बनलेला. आता होते काय, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट घेणार म्हणजेच काय रे, की मर्क्युरीच्या फ्री सरफेसवर एक असा पॉइंट किंवा असा मॉलिक्यूल मर्क्युरीचा जो सॉलिडच्या सरफेस सोबत कसा आहे, कॉन्टॅक्ट मध्ये, म्हणजे हा पॉइंट झाला. चला बाळांनो, या पॉइंट पासून म्हणजे हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट झाला. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पासून या फ्री सरफेसला एक टँजंट काढला बघा. फ्री सरफेसला टच करून जाणारी लाईन म्हणजे काय, टँजंट आहे. टी म्हणजे काय झाला, टँजंट झाला बाळांनो. ओके, चला आता काय करणार रे, तर सॉलिडचा सरफेस आणि टँजंट मधला अँगल लिक्विडच्या अंदरचा म्हणजे हा थीटा झाला, यालाच काय म्हणणार आपण, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणणार. तर बघा रे, काय दिसत आहे किंवा काय समजायचं बाळांनो, 2-4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. कशा, तर जेव्हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे बघा, हा अँगल म्हणजे 90 पेक्षा छोटा अँगल आहे का, 90 पेक्षा छोटा म्हणजेच बाळांनो ॲक्यूट अँगल. कोणता अँगल रे, ॲक्यूट अँगल. ओके, चला बाळांनो, तर ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असेल तर कोणता मेनिस्कस बनत आहे बाळांनो, मग कॉन्केव्ह मेनिस्कस बनत आहे. ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असेल तर कॉन्केव्ह मेनिस्कस बनतो. ओके, कॉन्केव्ह मेनिस्कस. आणि बाळांनो हा अँगल बघा रे, हा अँगल बघा कसा आहे, बघा एवढा असता तर 90 झाला असता, एवढा अँगल असता एवढा तर 90 झाला असता. बट हा 90 पेक्षा जास्त आहे, म्हणजे 90 पेक्षा मोठा अँगल असेल त्याला काय म्हणतो आपण, ऑब्टूस अँगल. 90 पेक्षा छोटा आहे म्हणून ॲक्यूट अँगल आहे बाळांनो तो. आणि ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असेल तर कॉन्केव्ह मेनिस्कस बनला. यस ऑर नो. आणि जर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 पेक्षा जास्त असेल म्हणजेच ऑब्टूस असेल. कसा असेल, ऑब्टूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असेल, ऑब्टूस
अँगल असेल तर बाळांनो काय होणार रे, कॉन्व्हेक्स मिनिस्कस बनणार. कोणता मिनिस्कस बनणार, कॉन्व्हेक्स मिनिस्कस. ओके चला बाळांनो, तर या दोन गोष्टी झाल्या. मी 4 बोललो होतो, तर या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या की अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असेल तर कॉन्केव्ह मिनिस्कस बनतो, म्हणजेच कॉन्केव्ह शेप बनतो लिक्विडचा कंटेनर मध्ये. आणि जर कोणता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असेल रे, ऑप्टूस अँगल म्हणजेच 90 पेक्षा जास्त अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असेल तर कॉन्व्हेक्स मिनिस्कस बनणार. दोनच गोष्टी झाल्या सर, 4 बोलल्या होत्या तुम्ही. तर बाळांनो बघा रे, तिसरी गोष्ट, हे 2 झाल्या. ओके, तिसरी गोष्ट काय आहे तर बाळांनो, अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कधी राहणार, जेव्हा लिक्विड जो असते ना, लिक्विड जो असणार तो सॉलिडच्या सरफेसला वेट करणार. काय करणार रे, वेट करणार बाळांनो. काय करणार, वेट. WET, वेट म्हणजे ओला करणे किंवा गिला करणे. गिला करणे म्हणजेच त्याला ओला करत आहे, वला करत आहे. ओके, तर बाळांनो वेट करत असेल लिक्विड, जर सॉलिडला वेट करत असेल तर अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट राहणार. आणि अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असेल तर कॉन्केव्ह मिनिस्कस. सर नो, तर ग्लासला केरोसिन काय करते, वेट करते म्हणजे ओला करते, म्हणून कोणता मिनिस्कस बनलाय, कॉन्केव्ह मिनिस्कस. म्हणजेच कोणता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट रे, अॅक्यूट अँगल. ओके, त्याच्यानंतर बाळांनो, जर लिक्विड जो आहे तो कणाला सॉलिडच्या सरफेसला वेट करत नसेल, फॉर एक्झाम्पल एखाद्या कंटेनर मध्ये आपण लिक्विड घेतला, लिक्विड जो आहे तो त्या कंटेनरच्या सरफेसला ओला नाही करत आहे, तर बाळांनो काय होणार रे मग, ओला म्हणजे कोण, वेट. वेट म्हणजे ओला करणे किंवा त्याला आपण हिंदीमध्ये म्हणतो रे गिला करणे. पाण्याने आपण कपड्याला काय करतो, गिला करतो किंवा ओला करतो मराठीमध्ये. ओके, तर बाळांनो जर सॉलिडच्या सरफेसला लिक्विड जर वेट करत नसेल किंवा ओला करत नसेल तर बाळांनो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा राहणार, ऑप्टूस अँगल राहणार. आणि मिनिस्कस कोणता बनणार तर कॉन्व्हेक्स मिनिस्कस बनणार, म्हणजे कॉन्व्हेक्स शेप बनणार. अशा प्रकारे हा कॉन्व्हेक्स शेप झाला, हा कॉन्केव्ह शेप झाला. यालाच म्हणतात रे कॉन्केव्ह मिनिस्कस, याला म्हणतात कॉन्व्हेक्स मिनिस्कस. आणि अशा प्रकारे होता हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. काय होता, the angle of contact between solid and liquid surface is defined as the angle between surface of solid and tangent drawn to the free surface of liquid at the point of contact which is measured inside the liquid. Okay, चला बाळांनो, एवढ्या साऱ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्या डेफिनेशन, अॅक्यूट अँगल आणि ऑप्टूस अँगल. वेट करत असेल तर कॉन्केव्ह मिनिस्कस, वेट करत नसेल तर कॉन्व्हेक्स मिनिस्कस. कॉन्व्हेक्स मिनिस्कस असेल तर ऑप्टूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, आणि कॉन्केव्ह मिनिस्कस असेल तर अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. राहील बाळांनो एवढ्या लक्षात. आणि कॉन्केव्ह मिनिस्कस कोणाकोणामध्ये भिडणार तर ग्लास आणि केरोसिन हा एक्झाम्पल झाला बाळांनो. ग्लास मध्ये जर तुम्ही केरोसिन घेतले तर कॉन्केव्ह मिनिस्कस बनणार, म्हणजे अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट राहणार. आणि जर तुम्ही एक्झाम्पल घेतला कोणाचा रे, ऑप्टूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट साठी किंवा कॉन्व्हेक्स मिनिस्कस साठी, तर बाळांनो ग्लास आणि मर्क्युरी मध्ये कोणता अँगल बनणार, ऑप्टूस अँगल बनणार, म्हणजेच ऑप्टूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट राहणार. आणि बाळांनो मिनिस्कस कोणता बनणार तर कॉन्व्हेक्स मिनिस्कस. अशा प्रकारे याला समजायचं होतं बाळांनो. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे रे शेप ऑफ मिनिस्कस. म्हणजेच बाळांनो की मिनिस्कसचा जो शेप आहे तो कॉन्केव्ह बनत आहे, कॉन्व्हेक्स बनत आहे, तर हे कशामुळे बनत आहे किंवा कशा प्रकारे बनत आहे या मागचा फिजिक्स आपण शिकणार आहोत. ओके, की कशा प्रकारे बनते. तर याला मिटवतो बाळांनो, समजला असेल आय होप अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, चला त्यानंतर समोर. चला बाळांनो, समोर आपल्याला समजायचं आहे रे शेप ऑफ द मिनिस्कस. ओके, चलो प्यारे बच्चों, आता काय करणार बघा, शेप ऑफ द मिनिस्कस. नेक्स्ट पॉइंट आहे आपला शेप ऑफ द मिनिस्कस. ओके, शेप ऑफ मिनिस्कस. चला बाळांनो, यामध्ये चार कंडिशन समजायचे आहेत. ओके, कोणत्या कोणत्या तर मी सांगतो, एकदम इझी वेने सांगतो आणि याच्याच नोट्स मिळणार तुम्हाला, बस वाचायचं आहे, मॅटर ओव्हर. ओके, म्हणजे काहीच डिफिकल्ट नाही, थोडाफार थेरॉटिकल पोर्शन आहे, त्यामध्ये पण कशा प्रकारे समजायचं ते सांगतो आणि त्यालाच वाचायचं आहे. नोट्स मधून आपल्याला लिंक देणार तुम्हाला मी आणखी, तर बाळांनो तेच वाचायचं आणि खतम करायचं याला. ओके, चला बाळांनो, काय समजायचं बघा. नंबर 1, पहिली कंडिशन, शेप ऑफ मिनिस्कस आपण बघितलं, कॉन्केव्ह बनते, कॉन्व्हेक्स बनते. काही काही याच्यामध्ये काय बनणार रे, प्लेन मिनिस्कस बनणार, काही मध्ये काय बनणार तर कंडिशन्स आपल्याला बघायचे. 90 डिग्री अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर बनत आहे तर काय होणार बाळांनो. ओके, चला बाळांनो, तर पहिली कंडिशन आहे रे, कोणता मिनिस्कस देऊ, कॉन्केव्ह मिनिस्कस. ओके, कॉन्केव्ह मिनिस्कस. कॉन्केव्ह मिनिस्कस म्हणजे कोणता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट रे, अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अॅक्यूट, थीटाला लिहितो, डायरेक्ट थीटा लिहितो, थीटा म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, चला बाळांनो समजायचं आहे, अॅक्यूट, थीटा म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. समजला शॉर्ट मध्ये. ओके सर, कॉन्केव्ह मिनिस्कस म्हणजे अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्टची एक कंडिशन झाली. त्यानंतर बघणार बाळांनो आपण
कॉन्केव्ह झाल्यानंतर कॉन्व्हेक्स, दुसरी कंडिशन आहे रे कॉन्व्हेक्स मिनिस्कस. ओके, कॉन्व्हेक्स मिनिस्कस म्हणजेच बाळांनो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कोणता राहणार रे, ऑब्टूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, चला त्यानंतर बाळांनो तिसरी कंडिशन बघा रे, तिसरी कंडिशन 0 डिग्री अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, 0 डिग्री किंवा असं लिहा 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आणि बाळांनो चौथी कंडिशन समजायची आपल्याला रे, चौथी कंडिशन आहे 90 डिग्री अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, 90 डिग्री अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. यालाच म्हणतात बाळांनो कंडिशन फॉर कॉन्केव्हिटी और कॉन्व्हेक्सिटी. ओके, याच्यावरूनच आपण कॉन्केव्ह कधी राहणार कॉन्व्हेक्स कधी राहणार ते समजणार. ओके, चला बाळांनो आता करायचं काय, तर सगळ्यात आधी एक समजून सांगितलं बाकीचे आपोआप समजणार आहे. एकाला समजून घ्या बाळांनो, बाकीचे आपोआप समजणार आहे. तर काय करायचंय, कन्सिडर करायचं आहे रे, कन्सिडर ए लिक्विड इनसाइड ए ग्लास कंटेनर एज शोन इन फिगर. तर बाळांनो बघा हा झाला सॉलिडचा सरफेस, जो ग्लास कंटेनर होता त्याचा सरफेस झाला. ओके, चला अशा प्रकारे हा ग्लास कंटेनरचा सरफेस आहे, सॉलिडचा सरफेस आहे. मी काय घेतलं याच्या अंदर लिक्विड घेतला तर इकडे मी कंटेनर राहणार आहे सर नो. चला बाळांनो अशा प्रकारे हा ग्लास आहे समजा. ओके, याच्यामध्ये मी काय घेतो रे, केरोसिन घेतो. ग्लास मध्ये काय घेतो, केरोसिन घेतला. तर कोणता मिनिस्कस बनणार बाळांनो केरोसिनचा ग्लास सोबत, अशा प्रकारे कोणता मिनिस्कस बनणार, कॉन्केव्ह मिनिस्कस बनणार. सर नो. तर कशा प्रकारे बनते किंवा का बरं बनते त्यामागचा फिजिक्स आपल्याला समजायचं आहे, बाकीचा नंतर बघू. ओके, चला बाळांनो तर बघा रे, मी याच्यात जर केरोसिन टाकला अशा प्रकारे, हा ग्लास आहे सॉलिडच्या सरफेसला मी थोडस असं दाखवलं, हा ग्लास दिसत आहे तुम्हाला, इथे मी केरोसिन टाकले अशा प्रकारे. ओके, चला बाळांनो आता काय समजायचं लक्ष द्या, काहीच कठीण नाही हा, एकदम सोपी आहे. फिजिक्स म्हटलं ना बाळांनो तर सोपीच विषय आहे, काय टेन्शन घेण्यासारखं आहेच नाही. ओके, बस अभ्यास करायचा आहे, जेवढा सांगतो तेवढा करायचा आहे. ज्याने बी केला ना बाळांनो समजून जायचं की प्रोग्रेस होणार किंवा तुमची जे काही अभ्यास आहे तो नक्कीच होणार आहे. ओके, चला रे काय करायचं आता बघा. तर बघा बाळांनो इकडे पण आहे, तर मी याला मिटवतो म्हणजे समजण्यासाठी. ओके, चला याला मिटवला तर समजा की अशा प्रकारे कॉन्केव्ह मिनिस्कस बनलेला आहे. कोणाचा रे, कोणाचा आहे तो, केरोसिनचा आहे. कोणासोबत, ग्लास सोबत. कोणता मिनिस्कस बनलेला आहे तर कॉन्केव्ह मिनिस्कस बनलेला आहे. ओके, चला बाळांनो तर अशा प्रकारे आपल्याला समजायचं होतं. आता काय करणार बघा, कॉन्केव्ह मिनिस्कस बनवणार अशा प्रकारे. हो सर, चला बाळांनो काय आहे, हा केरोसिन आहे. आता काय करायचं आहे बघा बघा. ठीक आहे, चला रे, तर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट घेणार आपण. बघा एक मॉलिक्यूल घेतला रे जो सॉलिडच्या सरफेस जवळ आहे. कोणाचा मॉलिक्यूल तर लिक्विडचा मॉलिक्यूल अप्पर सरफेसवरचा आहे. या मॉलिक्यूलला ए मॉलिक्यूल म्हणतो. ए मॉलिक्यूलचा हा झाला स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. ओके बाळांनो लक्षात काय ठेवायचं तर बघा काही काही पॉइंट सांगतो की बघा रे, हा मॉलिक्यूल जो आहे तो सॉलिडच्या सरफेसला लागून आहे, म्हणजे मॉलिक्यूलवर सॉलिडमुळे कोणता फोर्स लागणार, ऍडेसिव्ह फोर्स लागणार. डिफरंट मटेरियलच्या किंवा डिफरंट सबस्टन्स मध्ये जो अट्रॅक्टिव्ह फोर्स राहणार त्याला आपण ऍडेसिव्ह फोर्स म्हटलं होतं. तर या मॉलिक्यूलवर ऍडेसिव्ह फोर्स लागणार. ऍडेसिव्ह फोर्स कसा लागणार, जेव्हा सॉलिडचा सरफेस व्हर्टिकल असेल तर ऍडेसिव्ह फोर्स जो आहे तो हॉरिझॉन्टल लागणार. दिसत आहे का बाळांनो, बघा हा एरो म्हणजे कोणता फोर्स आहे, मग ऍडेसिव्ह फोर्स आहे. तर एपी हा कोणता फोर्स झाला रे, ऍडेसिव्ह फोर्स. त्यानंतर बाळांनो कॉन्केव्ह मिनिस्कस दिसत आहे आपल्याला, म्हणजेच कोहेसिव्ह फोर्स. या मॉलिक्यूलवर लागणारा कोहेसिव्ह फोर्स कोणामुळे लागणार, लिक्विडचा मॉलिक्यूल आहे, लिक्विडच्या मॉलिक्यूलवर लागणारा कोहेसिव्ह फोर्स लिक्विडच्याच अंदर लागणार बाळांनो. सरनो, तर हा झाला कोहेसिव्ह फोर्स. एसी म्हणजे कोणता फोर्स झाला, मग कोहेसिव्ह फोर्स झाला. आता बाळांनो होते काय, टँजंट काढायचा राहिला. सरनो, तर टँजंट काढा, हा मॉलिक्यूल आहे, हा झाला याचा फ्री सरफेस झाला. सरनो, तर फ्री सरफेसला स्पर्श करून जाणारी लाईन म्हणजे ही लाईन आहे. काय आहे बाळांनो, टँजंट आहे की नाही रे. हो सर, ठीक आहे. टँजंट आणि सॉलिडच्या सरफेस मधला जो अँगल आहे हा वाला अँगल म्हणजे काय झाला रे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट झाला. आता काय करणार बाळांनो, फॉर इक्विलिब्रियम ऑफ द लिक्विड, लिक्विडच्या किंवा मॉलिक्यूलच्या इक्विलिब्रियम साठी बाळांनो बघा एक आहे ऍडेसिव्ह फोर्स लागत आहे, दुसरा कोहेसिव्ह फोर्स लागत आहे. तर दोघांचा बी रिझल्टंट फोर्स जो राहणार तो टँजंटला हमेशा कसं राहणार रे, परपेंडिक्युलर राहणार. तर हा टँजंट आहे, तर टँजंटला परपेंडिक्युलर जर काढलं तर हा येत आहे का बाळांनो, आणि हा आर म्हणजे कोणता फोर्स आहे, मग रिझल्टंट फोर्स आहे. तर बघा बाळांनो काय होत आहे बघा, बघा मी याच्या मागचा पुरा एका मॉलिक्युलर पुरा फिजिक्स लावलाय आपण.
काय केलेलं आहे बघा रे, तर टेंजंट जो होता, टेंजंटला परपेंडिक्युलर असलेला जो फोर्स आहे किंवा जो काही वेक्टर राहणार तो काय आहे, तर ऍडेसिव्ह फोर्स आणि कोहेसिव्ह फोर्सचा काय बाळांनो, रिझल्टंट आहे हा. तर रिझल्टंट फोर्स कुठे लागत आहे, सॉलिड मध्ये लागत आहे, कारण हा कोण आहे, सॉलिड आहे बाळांनो. तर रिझल्टंट फोर्स कुठे लागत आहे, सॉलिड मध्ये लागत आहे. आणि बाळांनो रिझल्टंट फोर्स जर सॉलिड मध्ये लागत असेल कोणावर, सॉलिडच्या सरफेस जवळ असलेल्या मॉलिक्युलवर लागणारा रिझल्टंट फोर्स सॉलिड मध्ये लागत आहे, तर बाळांनो ऍडेसिव्ह फोर्स जास्त आहे. यस ऑर नो, ऍडेसिव्ह फोर्स जर जास्त आहे तर बाळांनो जे सॉलिडच्या सरफेस जवळ असलेले लिक्विडचे अप्पर सरफेसचे जे मॉलिक्युल्स आहेत ते काय होणार, सॉलिडच्या सरफेस कडे पाईल अप होणार. पाईल अप होणे म्हणजे गोळा होणार. आता बाळांनो इकडे जे मॉलिक्युल्स आहेत ते गोळा झाले अप्पर सरफेस वरचे, इकडे पण तेच होणार, कारण इकडे पण सॉलिडचा सरफेस राहिला. तर बीच मध्ये काय झालेलं आहे, डाऊनवर्ड पोर्शन क्रिएट झालाय आणि सॉलिडच्या सरफेस जवळ काय झालेलं आहे, लिक्विड जो आहे तो जमा झालेला आहे. म्हणजेच कशा प्रकारे रे, सॉलिडच्या सरफेस जवळ बघा लिक्विड जवळ आलेलं आहे आणि इकडे पण जवळ आलेलं आहे. बीच मध्ये काय झालं, थोडा अशा प्रकारे एक शेप बनलेला आहे. तर बाळांनो हा शेप म्हणजे कोणता शेप होता रे, कॉन्केव्ह शेप किंवा कॉन्केव्ह मिनिस्कस. आणि कॉन्केव्ह मिनिस्कस असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती राहतो, ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट राहतो बाळांनो. आणि कॉन्केव्ह मिनिस्कस काऊन बनला, तर कोणता फोर्स जास्त होता रे, ऍडेसिव्ह फोर्स जास्त होता. काऊन, तर रिझल्टंट जो होता दोघांचा बी कुठे गेला, तो लिक्विडच्या आतमध्ये, सॉलिडच्या आतमध्ये गेला, सॉलिड मध्येच गेला. म्हणजेच रिझल्टंट फोर्स जो होता तो सॉलिड मध्ये लागला किंवा ऍडेसिव्ह फोर्स जास्त असल्यामुळे कोणता मिनिस्कस बनला, कॉन्केव्ह मिनिस्कस. ओके, मी हे फक्त समजून सांगितलंय, तुम्हाला 4 पॉइंट मध्ये समजायचं होतं. ओके, आणि 4 पॉइंट बाळांनो कुठे दिसणार तुम्हाला, तर नोट्स मध्ये दिसणार, कारण नोट्सची लिंक मी पाठवणार. ओके, मी थेरी काही आता लिहित नाही, ते फक्त समजून सांगायचं होतं मला. ओके, त्यानंतर बघा, जर हा नाही समजला असेल तर याला समजून बघा, याच्यासारखाच हा बी होता. ओके, किंवा याच्यासारखाच इकडे बी होणार आहे, फक्त काय होणार आहे, पॉइंट तेच राहणार आहेत, पण याच्यामध्ये कोणीतरी वेगळं राहणार आहे. कोण वेगळं राहणार तर सांगतो बाळांनो. बघा, तर सॉलिडचा सरफेस घ्या पुन्हा. ठीक आहे, हा अरे सॉलिडचा सरफेस आहे, ग्लासचा सरफेस आहे समजा बाळांनो. चला ठीक आहे, त्यानंतर काय घेतो मी, मर्क्युरी टाकतो. काय टाकतो, मर्क्युरी टाकतो समजा. तर बाळा मर्क्युरी कोणता मिनिस्कस बनवते रे, कॉन्व्हेक्स मिनिस्कस बनवते अशा प्रकारे. यस ऑर नो, हो सर. ओके, चला बाळांनो मर्क्युरी टाकले आपण ना. कॉन्व्हेक्स मिनिस्कस बनवलेला आहे मर्क्युरीने. यस सर. चलो प्यारे बच्चो, समजून राहिलाय सर थोडा थोडा, व्हेरी गुड. ओके, चला बाळांनो समजायचं आहे, काहीच कठीण नाही. ओके, आणि हा अभ्यास कराल, मला कमेंट कराल तुम्ही किंवा मला विचाराल, मला समजेल की तुम्ही करत आहात. आणि जर करत असाल बाळांनो तर मला आणखी एनर्जी मिळणार की नाही, मुलं आपल्याकडे येऊन करत आहेत. म्हणजेच बाळांनो माझी एनर्जी आणखी हाय एनर्जीने चांगल्या प्रकारे आणखी मी मला स्वतःला काय करणार, तर ऍक्टिव्ह करून काम करणार बाळांनो. चला, तर तुम्हाला काय करायचं आहे, मग अभ्यास करायचा आहे, सो दॅट आपण चांगल्या प्रकारे आणि आपल्या जे काही आपल्या काय रे अकॅडमिक जो आहे आपला किंवा फिजिक्स हा विषय यामध्ये चांगल्या प्रकारे स्कोर करणार. ओके, चला तर बाळांनो बघा, हा झाला मर्क्युरीचा फ्री सरफेस झाला. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे कोणता मॉलिक्युल रे, जो मर्क्युरीच्या फ्री सरफेसवर राहणार बट सॉलिडच्या सरफेस सोबत कसा राहणार, कॉन्टॅक्ट मध्ये. म्हणजे बघा हा मॉलिक्युल घेतला, या मॉलिक्युलला काय म्हणतो, ए मॉलिक्युल म्हणतो. ए मॉलिक्युलचा काय काढला, स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स. स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे काय, लास्ट लेक्चर मध्ये समजून सांगितलं होतं. ओके, त्यानंतर बाळांनो सॉलिडचा सरफेस कसा आहे रे, व्हर्टिकल आहे, तर ऍडेसिव्ह फोर्स कसा लागणार, हॉरिझॉन्टल लागणार. सर बरोबर आहे सर. पी म्हणजे कोणता फोर्स आहे, एपी म्हणजे कोणता फोर्स आहे, मग ऍडेसिव्ह फोर्स आहे. कोहेसिव्ह फोर्स कुठे लागन, तर लिक्विडच्या अंदर लागण. अशा प्रकारे हा एसी म्हणजे काय झाला, मग कोहेसिव्ह फोर्स झाला. टँजंट काढायचा राहिला ना बाळांनो, तर टँजंट म्हणजे काय होणार रे, हा मॉलिक्युल आहे तर हा फ्री सरफेस आहे, या फ्री सरफेसला टँजंट म्हणजे ही लाईन झाली, टी म्हणजे काय झाला, मग टँजंट झाला. यस ऑर नो, हो सर. बाळांनो टँजंट आणि सॉलिडचा सरफेस, हा सॉलिडचा सरफेस आणि हा टँजंट यामधला जो अँगल राहतो लिक्विडच्या अंदरचा त्याला काय म्हणतो आपण, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतो, काढला. ओके, आता फॉर इक्विलिब्रियम कंडिशन ऑफ दिस मॉलिक्युल बाळांनो रिझल्टंट फोर्स कोणामुळे येणारा, ऍडेसिव्ह फोर्स मुळे आणि कोहेसिव्ह फोर्स मुळे येणारा रिझल्टंट फोर्स कसा राहणार, टँजंटला परपेंडिक्युलर. इथं बी तेच केलं होतं बाळांनो आपण, इथे बी तेच करत आहोत, फक्त शेप वेगळा होता, बाकी करत तेच गोष्ट. ओके, चला तर काय होणार आहे, हा टँजंट आहे तर टँजंटला परपेंडिक्युलर म्हणजे हा झाला, आणि हा कुठे लागत आहे, आर म्हणजे कोणता फोर्स आहे, मग रिझल्टंट फोर्स आहे. कुठे लागत आहे, लिक्विड मध्ये लागत आहे. म्हणजेच बाळांनो जो मॉलिक्युल आहे सॉलिडच्या सरफेस जवळ असलेला लिक्विडचा जो मॉलिक्युल आहे त्याच्यावर लागणारा जो रिझल्टंट फोर्स आहे तो कुठे लागत आहे, लिक्विड मध्ये लागत आहे. म्हणून काय होतं बाळांनो की सॉलिडच्या सरफेस जवळ असलेले मॉलिक्युलवर लागणारा फोर्स लिक्विड मध्ये खिचून राहिलाय,
म्हणून सॉलिडच्या सरफेस जवळचे मॉलिक्यूल बघा दूर गेलेत. काय झाल्यात? दूर झाल्यात म्हणजे क्रीप डाऊन झाल्यात. तर इकडून बी दूर जाणार, इकडून बी दूर जाणार. तर बीच मध्ये काय बनला? एक उंचवट अशा प्रकारे शेप बनला. आणि हा शेप म्हणजे कोणता शेप होता रे? कॉन्व्हेक्स मिनिस्कस होता. आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा राहणार याच्यासाठी? तर ऑब्टूस अँगल राहणार बाळांनो. कशामुळे? काऊन? तर कोहेसिव्ह फोर्स कसा होता? जास्त होता ऍडेसिव्ह फोर्स पेक्षा. इथे कोण जास्त होता रे? ऍडेसिव्ह फोर्स जास्त होता कोहेसिव्ह फोर्स पेक्षा. म्हणून बाळांनो कॉन्केव्ह मिनिस्कस बनला. इथे कोण जास्त आहे रे? कोहेसिव्ह फोर्स जास्त आहे. रिझल्टंट फोर्स कुठे आहे? लिक्विड मध्ये. म्हणजे कोहेसिव्ह फोर्स जास्त आहे कोणापेक्षा? ऍडेसिव्ह फोर्स पेक्षा. म्हणून कोणता मिनिस्कस बनला? कॉन्व्हेक्स मिनिस्कस बनला. कोणाकोणामध्ये राहते? एक्झाम्पल काय सांगितलं होतं बाळांनो याचा? ग्लास अँड केरोसिन. आणि बाळांनो कोणामध्ये राहते रे एक्झाम्पल याचा? ग्लास आणि कोण? मर्क्युरी. आता आपल्याला समजायचं आहे बाळांनो झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. हे दोन समजले असतील तर झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट समजून सांगतो. आता तुम्हाला काय घ्यायचं आहे? तर एक ग्लास घ्यायचा आहे. ग्लास घ्यायचा किंवा एक काचाचा ग्लास घेतला तुम्ही. काचाचा ग्लास म्हणजे काचच होते सर. ओके प्यारे बच्चू. काय करणार आता बघा, जर तुम्ही ग्लास मध्ये पाणी टाकले आणि कोणतं पाणी? तर प्युअर वाला वॉटर टाकायचं बाळांनो. तर पाणी जो आहे ना तो जवळपास प्लेन मिनिस्कस फॉर्म करते. फक्त थोडाफार एक छोटूसा किंवा काहीतरी मॉलिक्यूल जातो सरफेसच्या जवळ थोडा वर येतो, बाकी सेम राहते. बघा कशा प्रकारे. तर एखादा मॉलिक्यूल आहे असा येणार, बाकी पूर्ण प्लेन मिनिस्कस बनतो. प्युअर ग्लास आणि बाळांनो कोण रे? तर प्युअर वॉटर मध्ये कोणता मिनिस्कस बनलेला आहे? मग जवळपास प्लेन मिनिस्कस बनलाय. फक्त जो लिक्विडच्या सरफेस जवळ असला मॉलिक्यूल आहे तो काय करते रे? थोडा इथे एलिव्हेटेड पोर्शन दिसतो, बाकी प्लेन बनतो. ओके ऍक्च्युअली बनते. तुम्ही जर ऑब्झर्व केलं बाळांनो लॅब मध्ये याला ऍक्च्युअली बनते हे, तेव्हा शिकवून राहिलो, त्याच्या मागचा फिजिक्स आहे. ओके चला बाळांतर काय घेणार? एक मॉलिक्यूल हा झाला, फ्री सरफेस झाला पाण्याचा. येस ऑर नो? चलो प्यारे बच्चो, झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट समजायचं आपल्याला, तर काहीच कठीण नाही. जर हे दोन समजले असतील तर हा तिसरा बी समजूनच जाईल. ओके काय करायचं आहे बघा रे, लिक्विडच्या अप्पर सरफेस वरचा असा मॉलिक्यूल जो सॉलिडच्या सरफेस वर कॉन्टॅक्ट मध्ये, म्हणजे हा झाला ए मॉलिक्यूल. ए मॉलिक्यूलचा काय झाला? स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स झाला. ओके चला बाळांनो, ऍडेसिव्ह फोर्स कुठे लागणार रे? तर अशा प्रकार लागणार. हा एपी म्हणजे कोणता फोर्स झाला? मग ऍडेसिव्ह फोर्स. टँजंट काढायचा तर फ्री सरफेस जो आहे तो हा आहे, याला टँजंट म्हणजे स्पर्श करून जाणारी लाईन. याचा अर्थ नव्हता. टी म्हणजे काय झाला? टँजंट, जो की बघा हा व्हर्टिकल येत आहे का? चला बाळांनो, आता होत काय रे की जे मॉलिक्यूल घेतलाय ए मॉलिक्यूल, याच्या खाली किंवा याच्या कॉन्टॅक्ट मध्ये असलेले लिक्विडचे मॉलिक्यूल एकदम निग्लिजिबल आहेत किंवा खूप कमी आहेत. त्यामुळे या मॉलिक्यूलवर लागणारा जो कोहेसिव्ह फोर्स राहणार तो एकदम निग्लिजिबल राहणार, म्हणजे नाहीच्या बरोबर राहणार. ओके चला बाळांनो, होते काय मग आपल्याला समजायचं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तर हा झाला टँजंट. झाला का? टँजंट बी हाच आहे आणि सॉलिडचा सरफेस बी हाच आहे. तर याचाच अँगल याच्या सोबत किती झाला बाळांनो? 0 झाला सर. झाला का? चला आता काय करणार? तर यावर लागणारा रिझल्टंट फोर्स हमेशा कसा राहते सांगितला होता? टँजंटला परपेंडिक्युलर. तर टँजंट आहे याला परपेंडिक्युलर म्हणजे हा झाला. तर बाळांनो हा तर ऍडेसिव्ह फोर्स होता. म्हणजे की जर बाळांनो काय होतंय, झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असेल तर जो रिझल्टंट फोर्स आहे तो म्हणजे कोण आहे? तर आपला कोणता फोर्स होता? ऍडेसिव्ह फोर्स म्हणजेच रिझल्टंट फोर्स म्हणून ऍक्ट होत आहे. आणि बाळांनो कोणता मिनिस्कस बनत आहे? मग नियरली इक्वल टू प्लेन मिनिस्कस बनत आहे. ना कॉन्केव्ह बनत आहे ना कॉन्व्हेक्स बनत आहे. थोडाफार कसा बनत आहे? तर प्लेन मिनिस्कस बनत आहे. आणि कोणामध्ये बनत आहे बाळांनो? काऊन बनत आहे? तर रिझल्टंट फोर्स कसा लागत आहे? इनटू दी सॉलिड. आणि कसा लागत आहे? तर व्हर्टिकली आहे का? सॉरी हॉरिझॉन्टल लागत आहे. सॉलिडचा सरफेस व्हर्टिकल आहे, रिझल्टंट फोर्स हॉरिझॉन्टल आहे. आणि रिझल्टंट फोर्स जर एकदम हॉरिझॉन्टली लागत असेल सॉलिडच्या सरफेस मध्ये तर बाळांनो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 राहणार. आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 जर असेल तर मिनिस्कस कोणता बनणार आहे? प्लेन मिनिस्कस बनणार. आणि एक्झाम्पल काय बाळांनो याचा? तर ग्लास आणि वॉटर. ग्लास आणि वॉटर मध्ये कोणता मिनिस्कस बनणार बाळांनो? कोणता मिनिस्कस बनणार रे? प्लेन मिनिस्कस बनणार. म्हणजे ग्लास आणि वॉटर मधला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट नियरली किती राहते? तर 0 राहते. ओके चला त्यानंतर आपल्याला बघायचं आहे रे 90 डिग्री अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तर यासाठी कन्सिडर करायचं आहे की एखादा हायपोथेटिकल लिक्विड आहे. कोणता लिक्विड आहे? हायपोथेटिकल लिक्विड आहे. सर हा कसा राहते? तर बघा बाळांनो समजून सांगतो. ओके हायपोथेटिकल लिक्विड म्हणजे जो राहत नाही त्याला घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल हायपोथेटिकल कंडिशन, की बाळांनो आता एक्झाम्पल देतो हायपोथेटिकल कंडिशनचा. ओके मी माझ्या विद्यार्थ्यांना दिलेला होता, बट आता तुम्हाला वेगळा देतो थोडासा. ओके की समजा रे की तोच देऊ का? थांबा दुसरा काही बनवून पाहतो. जर बनला तर ठीक आहे, नाहीतर मग वेगळा एक्झाम्पल देतो बाळांनो.
चला ठीक आहे, हायपोथेटिकल सिच्युएशन कशी राहू शकते बाळांनो, की मी आहो मला क्लास पण घ्यायचा आहे आणि सोबत सोबत मला जॉबवर पण जायचं आहे समजा, समजल्या. तर याच टाइमवर मी क्लास बी घेतो आणि याच टाइमवर मी जॉब बी करत आहो, म्हणजे ऑफिसमध्ये बी गेलो समजा माझ्या. तर बाळांनो काय होणार, मी जाऊ शकतो का याच टाइमवर तिथे बी आणि याच टाइमवर इथे बी राहू शकतो का एकाच टाइमवर? नाही. बट मी समजलो की मी आहो बा दोन्ही वेळेस एकाच टाइमवर दोन्ही ठिकाणी आहो, समजलो. समजायला पैसे लागले का? नाही. बट बाळांनो आहो का मी एक्झॅक्टली राहू शकतो का, असं होऊ शकते का, पॉसिबल आहे का? नाही, पॉसिबल नाही. बट समजलं आपण ना की असं होते बा. तर बाळांनो हे कोणती कंडिशन झाली, मग हायपोथेटिकल कंडिशन झाली. तर हायपोथेटिकल कंडिशन मध्ये बाळांनो एक लिक्विड आहे समजा, किंवा लिक्विड आहे तो कसा आहे रे, हायपोथेटिकल लिक्विड आहे म्हणजे तसा राहत तर नाही, बट समजला की असं राहिला तर का होईल. ओके चला बाळांनो, तर काय करायचं आहे मग, हा सॉलिडचा सरफेस झाला सर, हो सर, आणि हा आपला हायपोथेटिकल लिक्विड झाला एकदम एक्झॅक्ट असाचा असाच, बिलकुल प्लेन आहे बाळांनो, बिलकुल प्लेन. ओके एक बी मॉलिक्यूल त्याचा वर नाही ना खाली नाही, बिलकुल सपाट आहे, राहत तर नाही बट समजला. या म्हणला कोणता लिक्विड आहे मग, हा हायपोथेटिकल लिक्विड आहे. ओके चला बाळांनो आता काय करणार, तर हा झाला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट झाला, फ्री सरफेस म्हणजे हा झाला, फ्री सरफेसला टेंजंट म्हणजे हेच लाईन होणार, काऊन तर स्पर्श करून जाणार लाईन हेच झाली, येस और नो? हो सर. हा मॉलिक्यूल ए झाला जो कॉन्टॅक्ट मध्ये आहे, हा झाला ऍडेसिव्ह फोर्स, त्यावर लागणार आहे एपी म्हणजे कोणता फोर्स आहे, ऍडेसिव्ह फोर्स आहे. नंतर कोहेसिव्ह फोर्स कसा लागणार आहे, हा लिक्विड मध्ये लागून राहिला, एसी म्हणजे कोणता फोर्स झाला, कोहेसिव्ह फोर्स. बघा बाळांनो काय दिसत आहे, टँजंट हा झाला, सॉलिडचा सरफेस हा झाला, या दोघांमधला अँगल म्हणजे किती झाला रे, तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे किती आहे बाळांनो, 90 डिग्री आहे. बघा हा अँगल किती आहे, 90 डिग्री आहे, म्हणजे 90 डिग्री अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. यालाच म्हणतात रे कंडिशन फॉर कॉन्केव्हिटी किंवा कंडिशन फॉर कॉन्व्हेक्सिटी. कसं म्हणतात, तर नंबर 1 पॉइंट समजा, पहिला पॉइंट, जर बाळांनो किंवा हा जो ऍडेसिव्ह फोर्स आणि कोहेसिव्ह फोर्स आहे या दोघांमध्ये रिलेशन राहणार, किती रिलेशन राहणार, तर ऍडेसिव्ह फोर्स इज इक्वल टू राहणार बाळांनो कोहेसिव्ह फोर्सचा 1/√2. ओके म्हणजे एसी हा कोहेसिव्ह फोर्स आहे डिवाइडेड बाय √2. हा रिलेशन राहणार कोणामध्ये, एपी म्हणजेच ऍडेसिव्ह फोर्स, एसी म्हणजेच कोहेसिव्ह फोर्स. तर ऍडेसिव्ह फोर्स जो राहणार तो हमेशा किती राहणार आहे, 1/√2 ऑफ कोहेसिव्ह फोर्स, आहे का? हो सर. तर बाळांनो किंवा हा झाला फॉर्म्युला झाला याचा, तर कंडिशन फॉर कॉन्केव्हिटी. ओके जर बाळांनो आता आपल्याला समजला होता रे की इथे कोणता फोर्स जास्त होता, ऍडेसिव्ह फोर्स जास्त होता, ऍडेसिव्ह फोर्स जास्त होता तर कॉन्केव्ह मिनिस्कस बनला होता. इथे कोणता फोर्स जास्त होता, कोहेसिव्ह फोर्स जास्त होता, म्हणून कॉन्व्हेक्स मिनिस्कस बनला होता. या दोनच कंडिशन इथे समजायच्या. कशा समजणार तर बघा, जर एपी म्हणजेच ऍडेसिव्ह फोर्स कसा असेल, जास्त असेल कोणापेक्षा, एसी अपॉन √2 पेक्षा, तर कोणता मिनिस्कस बनणार बाळांनो, कॉन्केव्ह मिनिस्कस बनणार. त्यालाच म्हणतात कंडिशन फॉर कॉन्केव्हिटी. हे झाली कंडिशन फॉर कॉन्केव्हिटी. दुसरा कंडिशन फॉर कॉन्व्हेक्सिटी सांगतो बाळांनो, की ऍडेसिव्ह फोर्स कमी आहे समजा कोणापेक्षा रे, कोहेसिव्ह फोर्स पेक्षा, तर बाळांनो हे कोणती कंडिशन होणार मग, याला म्हणणार कंडिशन फॉर कॉन्व्हेक्सिटी. आणि अशा प्रकारे आपल्याला समजायचं होतं रे शेप ऑफ द मिनिस्कस. ओके ओव्हर. त्यानंतर बाळांनो आपल्याला सामोर बघायचं आहे रे, ठीक आहे बाळांनो, याच्या नोट्स देणार मी प्रत्येकाचे, याचे 4 पॉईंट, याचे 4 पॉईंट, याचे 4 पॉईंट, याचे 4 पॉईंट. ओके तर बाळांनो तुम्हाला यावर प्रश्न कसा विचारणार ते सांगतो. ऍक्च्युली यावर जे आहेत ना हे फक्त समजण्यासाठी होते, यावर क्वेश्चन विचारतात रे एमसीक्यू. यावर काय विचारतात, एमसीक्यू विचारतात. याच्यावर एमसीक्यू कसा विचारन सर, तर बाळांनो फॉर acute angle of contact the shape of meniscus will be, काय राहणार तर concave meniscus, किंवा for concave meniscus the angle of contact will be acute angle. समजलं का? किंवा बाळांनो तसाच प्रश्न याच्यासाठी बनते, तसाच प्रश्न याच्यासाठी बनते. किंवा बाळांनो ग्लास आणि केरोसिन मध्ये कोणता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट राहणार, acute angle, किंवा ग्लास आणि केरोसिन मध्ये कोणता मेनिस्कस बनणार, कॉन्केव्ह मेनिस्कस. तसाच याच्यावर, तसाच याच्यावर, अशा प्रकारे एमसीक्यू बनवतात. यावर ऍक्च्युली तुम्हाला क्वेश्चन जो आहे तो यावर विचारणार. कसा रे, डिफाइन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, एक मार्कची डेफिनेशन आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्टची आणि इम्पॉर्टंट आहे बाळांनो. ओके चला त्यानंतर सामोर बघायचं आपल्याला. आता तर सामोर काय आहे सर, तर सामोर बाळांनो काही छोटे छोटे प्रश्न आहेत जे तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारले जातात आणि काहीच दम नाही प्रश्नामध्ये, बस तुम्हाला एक वेळा वाचला ना तर असं समजून जाईल. ओके चला रे, तर बघा आता काय करतो हे समजलं असेल, आय होप सो. नाही समजलं असेल त्याला 2 वेळेस पहा, एकच गोष्ट 2 वेळेस पहा, नक्कीच समजणार. आणि याला वाचा, नोट्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देता. ओके बाळांनो चला आता काय करणार, सामोर तर बघायचं आहे. दुसरा आपला सामोरचा टॉपिक आहे किंवा सामोर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट झाल्यानंतर आपल्याला काही गोष्टी समजायच्या आहेत जे की विचारल्या जातात रे. कशा प्रकारे विचारतात ते पण सांगतो आणि समजून पण सांगतो कन्सेप्टला. ओके चला बाळांनो,
तर आपण काय करतो, कन्सेप्टला बी समजवतो आणि क्वेश्चनला बी कशा प्रकारे कन्सेप्टवर किंवा टॉपिकवर क्वेश्चन विचारतात ते सुद्धा समजून घेतो आपण, आणि तशाच प्रकारे विचारतात बाळांनो. तर तुम्हाला सांगतो पहिलेच अभ्यास करा राजा, नाही तर मग म्हणा की सर तुम्ही शिकवलं होतं ते आम्ही पाहिला बी होता पण आम्ही सिरियसली घेतला नाही. सिरियसली घ्यायचं आहे सगळ्या गोष्टीला, सगळ्या पॉइंटला A to Z पूर्ण शिकून राहिलं. ओके चला, A to Z इच अँड एव्हरीथिंग जे जे तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये ते पूर्ण शिकून राहिलो आणि पूर्ण समजायचं. ओके, तेव्हाच तुमचा चांगला स्कोर होणार. स्कोर झाला तर चांगला कॉलेज मिळेल, चांगलं नॉलेज मिळेल, नॉलेज मिळालं तर कॉलेज मिळेल, कॉलेज मिळालं तर लाईफ बनणार. हे सर नो हो सर. चला बाळा, तर लाईफ बनवतो आता तुमची वाली, लक्ष द्या, लाईफ बनवायची आहे ना. चला आता काय करणार, कुठे होतो बे, चला बाळा, तर टॉपिक आहे आपला फॅक्टर्स. फॅक्टर्स अफेक्टिंग दी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके मॅडम, याच्यावर 2 मार्क्सचा प्रश्न विचारतात. कसा विचारतात बघा, सांगतो. काय लिहिलं मी, फॅक्टर्स अफेक्टिंग दी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तर अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन आधी सांगितलं, बरोबर आहे. शेप ऑफ मेनिस्कस बी झालाय. आता फॅक्टर कोणते कोणते फॅक्टर आहेत जे अँगल ऑफ कॉन्टॅक्टला अफेक्ट करते. तर बाळांनो 3च फॅक्टर आहेत ना, 2 मार्क्ससाठी 3च फॅक्टर लिहायचे आहे तुम्हाला. किती फॅक्टर आहेत, हे 3च फॅक्टर आहेत. कोणते कोणते, तर बाळांनो नेचर ऑफ सॉलिड अँड लिक्विड इन कॉन्टॅक्ट. दुसरा समजून सांगतो, पहिले लिहून घेतो. ओके, दुसरा पॉइंट आहे बाळांनो, नेचर ऑफ सॉलिड अँड लिक्विड इन कॉन्टॅक्ट झाला. त्यानंतर इम्प्युरिटी प्रेझेंट इन द लिक्विड. इम्प्युरिटी प्रेझेंट इन द लिक्विड changes the angle of contact. Angle of contact. त्यानंतर लास्ट पॉइंट आहे बाळांनो की टेम्परेचर. पहिली कोणती होती, पहिली होती नेचर ऑफ सॉलिड अँड लिक्विड इन कॉन्टॅक्ट, दुसरी आहे इम्प्युरिटी, तिसरी कोण आहे, टेम्परेचर. तर increase in temperature decreases the increase in temperature, the angular temperature of liquid, the angle of contact decreases. Okay, angle of contact decreases. म्हणजे टेम्परेचर वाढवला तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होत आहे, डिक्रीज होत आहे. ओके, आणि बाळांनो 3च फॅक्टर आहेत जे अँगल ऑफ कॉन्टॅक्टला अफेक्ट करतात. तर तुम्हाला क्वेश्चन कसं विचारणार बघा, इथे समोर लावणार, व्हॉट आर दी फॅक्टर्स अफेक्टिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. हा असाच प्रश्न तुम्हाला PYQs मध्ये दिसणार. जर बघितले तर असाच प्रश्न आहे बाळांनो की कसा रे, व्हॉट आर दी फॅक्टर्स अफेक्टिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, जो की आधी विचारलेला आहे. ओके, तर बाळांनो कोणते कोणते फॅक्टर आहेत ते 3च पॉईंट लिहायचे. 2 मार्क्ससाठी 3 पॉईंट काही जास्त आहे का, काही वाचायचं बी काही हिडेक बी नाही. काय बाळांनो समजून सांगतो. पहिला पॉईंट, नेचर ऑफ सॉलिड अँड लिक्विड इन कॉन्टॅक्ट. सर हे काय आहे सर, तर बाळांनो नेचर ऑफ सॉलिड म्हणजे आता पाणी ज्याच्यात भरतो तो काही राहू शकते, ग्लास राहू शकते, स्टील मध्ये भरू शकता, प्लास्टिकच्या भांड्यामध्ये भरू शकता, किंवा तुम्ही थर्माकोलचे जे आता येतात ग्लास येतात ते वाले प्लास्टिक वाले ग्लास, ते नाही का भाई, ते वाले. ओके, ज्याच्यात आपण पाणी पितो कुठल्या कार्यक्रम मध्ये वगैरे गेल्यावर. ओके, तर बाळांनो नेचर ऑफ सॉलिड अँड लिक्विड इन कॉन्टॅक्ट, जर सॉलिड आहे किंवा लिक्विड आहे, दोनपैकी एक चेंज झाला तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बी चेंज. फॉर एक्झाम्पल मगाशी आपण बघा ग्लास मध्ये मर्क्युरी घेतला होता तेव्हा ऍक्यूट राहत होता. ग्लास मध्ये आपण बॅप्टूस राहत होता मर्क्युरीसाठी. ग्लास मध्ये केरोसिन घेतला होता तेव्हा ऍक्यूट राहत होता. ग्लास मध्ये आपण मर्क्युरी घेतला तेव्हा ऑप्टूस अँगल राहत होता. बरोबर आहे का, म्हणजेच लिक्विड चेंज केला किंवा सॉलिडला चेंज केला तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंज होते. म्हणजेच कोणावर डिपेंड आहे, तर नेचर ऑफ सॉलिड अँड लिक्विड इन कॉन्टॅक्ट हे काय करतं, तर अँगल ऑफ कॉन्टॅक्टला अफेक्ट करते. ओके, त्यानंतर इम्प्युरिटी प्रेझेंट इन द लिक्विड चेंजेस द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. फॉर एक्झाम्पल लिक्विड मध्ये तुम्ही इम्प्युरिटी टाकले तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट होणार, चेंज होणार. फॉर एक्झाम्पल बघा तुम्ही केरोसिन मध्ये काहीतरी टाकल्या, समजा डस्ट टाकल्या, तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट होणार, चेंज होणार. समजला का. ओके, त्यानंतर बघा इम्प्युरिटीमुळे काय होतं, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंज होत आहे. आणि टेम्परेचर, जो लिक्विड आहे लिक्विडच्या टेम्परेचरला वाढवल्या तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होते, त्याचा डिक्रीज होता. आणि 3च फॅक्टर आहेत जे काय करतात, तर अँगल ऑफ कॉन्टॅक्टला अफेक्ट करतात. किती मार्क्स साठी विचारणार बाळा, याला विचारला तर 2 मार्क्स साठी 3 पॉईंट. काही कठीण आहे का, नाही होते असं, आणि विचारल्या पण आहे, होऊ शकते तुम्हाला बी विचारण. ओके, चला बाळांनो समोर
आता बाळांनो इफेक्ट ऑफ कोणाचा रे, तर बघा बाळांनो समजून सांगतो, बाकी याच्या नोट्स तर देणारच आहो मी. ओके, काहीच कठीण नाही, बस चॉक घेऊ द्या मला. ओके, चला बाळांनो आता काय करणार, तर बाळांनो ओके इफेक्ट ऑफ, नेक्स्ट टॉपिक आहे हा संपला. इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी ऑन सरफेस टेन्शन, ऑन सरफेस टेन्शन. एसटी म्हणजे काय लिहितो तुमच्यासाठी, सरफेस टेन्शन. ओके, सरफेस टेन्शन. चला बाळांनो सरफेस टेन्शन ते मी ऑलरेडी शिकवलेलं आहे. हो सर, कॅपिटल टी ने डिनोट केला होता सर आपण सरफेस टेन्शन आहे सर नो. हो सर. तर बाळांनो इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी ऑन सरफेस टेन्शन, जर या पॉइंटवर क्वेश्चन विचारतो म्हटलं तर कसा विचार, हे थिअरीचे क्वेश्चन आहेत छोटे छोटे. ओके, तर व्हॉट इज द इफेक्ट किंवा व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी ऑन सरफेस टेन्शन 2 मार्क्स साठी विचारून बाळांनो. ओके, विचारलं तर पहिला पॉइंट, दुसरा पॉइंट आणि तिसरा पॉइंट, याच्यामध्ये बी 2 मार्क्स साठी 3च पॉइंट लिहायचे. ओके, तर काय आहे बाळांनो बघा रे, इफ इम्प्युरिटी जे असेल ते सॉल्युबल असेल, कशी असेल रे, सॉल्युबल इम्प्युरिटी, SOLU, सॉल्युबल इम्प्युरिटी. जर सॉल्युबल इम्प्युरिटी जर आपण वॉटर मध्ये टाकला, फॉर एक्झाम्पल NaCl, माहित आहे ना, मीठ म्हणतो आपण त्याला, आयोडीन म्हणतो, मीठ टाकल्या पाण्यामध्ये, मीठ खावते, कम्प्लिटली सॉल्युबल आहे म्हणजे बाळांनो कम्प्लिटली सॉल्युबल लिहावे. ठीक आहे, सॉल्युबल इम्प्युरिटी म्हणजे जे विरघळते. ओके, चला बाळांनो सॉल्युबल इम्प्युरिटी आहे, कम्प्लिटली सॉल्युबल असेल, किंवा NaCl आहे समजा, किंवा आपला मीठ जो म्हणतो आपण तो आहे, किंवा आणखी कोणते साखर आहे, साखर बी पूर्णपणे विरघळते पाण्यात, म्हणजे सॉल्युबल इम्प्युरिटी असेल तर बाळांनो सरफेस टेन्शन काय होणार रे, सरफेस टेन्शन जो असते तो इन्क्रीज होते. काय होते रे, इन्क्रीज होते. काय होते, इन्क्रीज होते बाळांनो. म्हणजेच की वॉटर मध्ये जर आपण सोल्युबल इम्प्युरिटी टाकत आहोत तर सरफेस टेन्शन काय होते, वॉटरचा इन्क्रीज होते. समजला का, म्हणजे लिक्विड मध्ये जर सोल्युबल इम्प्युरिटी टाकला त्याचा सरफेस टेन्शन वाढत आहे. समजला पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट स्पेरिंगली सोल्युबल इम्प्युरिटी, स्पेरिंगली सोल्युबल इम्प्युरिटी. सर आता हे काय आहे सर, स्पेरिंगली सोल्युबल म्हणजे बाळांनो ते पूर्णपणे नाही विरघळत, अर्धवटपणे विरघळते. फॉर एक्झाम्पल निरमा आहे, निरम्याला तुम्ही पाण्यात टाका आणि त्याला मिक्स करावं लागते, पहिला मिक्स केल्यावर बी त्याचे काहीतरी कण राहतात निरम्याचे. सर नो, जे कपडे धुतात बाळांनो किंवा जे कपडे धुतात त्यांना माहिती असते की निरमा पूर्णपणे विरघळत नाही, म्हणून त्याचे थोडेफार पार्टिकल जे असतात ते असतातच, ते सोल्युबल राहत नाही. म्हणजे बाळांनो पूर्णपणे विरघळून राहिल्या का नाही, म्हणजे अर्धवट आहे. अर्धवट म्हणजे स्पेरिंगली सोल्युबल इम्प्युरिटी. म्हणजेच तुम्ही काय टाकल्या, पाण्यामध्ये निरमा टाकल्या, तर काय होणार बाळांनो, मग काय होणार रे, बोला लवकर बोला. तर बाळांनो सरफेस टेन्शन डिक्रीज होणार. स्पेरिंगली सोल्युबल असेल तर सरफेस टेन्शन जो आहे तो काय होणार रे, डिक्रीज होणार. त्याच्यानंतर बाळांनो तिसरा पॉइंट आहे, तिसरा पॉइंट बघा समजून सांगतो की इनसोल्युबल आहे म्हणजे विरघळतच नाही. इनसोल्युबल, इनसोल्युबल इम्प्युरिटी म्हणजे विरघळतच नाही सर. तर बाळांनो काय होणार लक्ष द्या, जर इनसोल्युबल इम्प्युरिटी असेल तर काय होणार आहे रे, की सरफेस टेन्शन अगेन डिक्रीज होणार. म्हणजेच सरफेस टेन्शन डिक्रीज होणार. काय होणार, डिक्रीज होणार. हा झाला इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी ऑन सरफेस टेन्शन. हे 3 पॉइंट बाळांनो, काही कठीण आहे का रे, नाही. तर व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी ऑन सरफेस टेन्शन, तर 2 मार्क्स साठी तुम्हाला 3 पॉइंट विचारले किंवा विचारले तर लिहायचे हे वाले. ओके, काय रे, सोल्युबल. आता याला लिहिणार कसं, मी शॉर्ट मध्ये सांगितलं, सेंटेन्स मध्ये लिहायचंय तुम्हाला. कसं लिहिणार रे, when soluble impurity is added into the water then the surface tension of water increases. झाला पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट, when sparingly soluble impurity is added into the water then surface tension of water decreases. दुसरा पॉइंट झाला. तिसरा पॉइंट, when insoluble impurity is added in the water then surface tension of water again decreases. 3 पॉइंट समजले बाळांनो. यस सर. त्यानंतर आहे बाळांनो इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सरफेस टेन्शन. हा आपण 2 मार्क्सचा एक छोटासा पॉइंट आहे. मिटवू का यांना? हो सर. बाळांनो याच्या नोट्स देणार होता, जास्त काही डिफिकल्ट आहे नाही, हे बस अशाच प्रकारे जसा शिकवला ना तसाच वाचून ठेवायचा झाला. ओके, चला रे. त्यानंतर काय समजायचं आहे बघा, आणि बाळांनो शेअर करत चला रे, सबस्क्राईब करत चला. ओके, चलो प्यारे बच्चो. काय करणार आता समोर लगत बघा, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सरफेस टेन्शन. ओके, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सरफेस टेन्शन समजायचं आहे बाळांनो. तर बघा लिहितो, काहीच कठीण नाही, छोटीशीच गोष्ट आहे. इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सरफेस टेन्शन.
ओके चला बाळांनो काय करणार तर बघा पहिला पॉइंट दुसरा पॉइंट तर दोनच पॉइंट आहे यामध्ये का बरं तर जर बाळांनो टेम्परेचरला वाढवल्या टेम्परेचरला काय केल्या रे इन्क्रीज केल्या ओके टेम्परेचरला काय केल्या बाळांनो इन्क्रीज केले तर मोस्ट ऑफ द लिक्विड मध्ये सरफेस टेन्शन डिक्रीज होणार कारण इन मोस्ट ऑफ द लिक्विड इंक्रीज इन टेम्परेचर डिक्रीजेस दी सरफेस टेन्शन किंवा सरफेस टेन्शन डिक्रीजेस तर काय होणार बाळांनो याच्यावरून सरफेस टेन्शन जो तो काय होणार बाळांनो डिक्रीज होणार काही कठीण आहे का बघा की मोस्ट ऑफ द लिक्विड असे आहेत ज्यांचा जर टेम्परेचर वाढवला तर सरफेस टेन्शन काय होते डिक्रीज होते ओके टेम्परेचरला इन्क्रीज केला तर सरफेस टेन्शन काय होते डिक्रीज होते बट बाळांनो इन केस ऑफ कोण रे इन केस ऑफ मोल्टन किंवा फॉर मोल्टन कॉपर और कॅडमियम ओके मोल्टन कॉपर किंवा कॅडमियमच्या बाबतीमध्ये काय होत आहे बाळांनो कॅडमियमच आहे का एकदा कन्फर्म करावं लागेल कॉपर आणि कॅडमियम जे यांच्या बाबतीत काय होते की सॉरी टेम्परेचरला जर वाढवले टेम्परेचरला जर इन्क्रीज केले तर सरफेस टेन्शन सुद्धा काय होते बाळांनो इन्क्रीज होते कोणाच्या बाबतीत रे मोल्टन कॉपर किंवा कॅडमियमच्या बाबतीत बाळांनो टेम्परेचर वाढला तर सरफेस टेन्शन वाढते बाकी लिक्विड मध्ये काय होते तर टेम्परेचर वाढला तर सरफेस टेन्शन कमी होते हा झाला इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सरफेस टेन्शन आणि एक छोटीशी डेफिनेशन आहे बाळांनो क्रिटिकल टेम्परेचरची ओके क्रिटिकल टेम्परेचर मी शॉर्ट मध्ये टेम्परेचर असा लिहितो तर बाळांनो क्रिटिकल टेम्परेचर म्हणजे काय होणार याची डेफिनेशन आहे द टेम्परेचर ऑफ द लिक्विड ऍट विच द सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड बिकम झिरो इज कॉल्ड एज ए क्रिटिकल टेम्परेचर म्हणजे असा टेम्परेचर ज्या टेम्परेचरवर लिक्विडचा सरफेस टेन्शन किती राहणार आहे झिरो राहणार त्या टेम्परेचरला आपण म्हणणार क्रिटिकल टेम्परेचर आणि बाळांनो अशा प्रकारे समोरचा पॉइंट बघायचा आपल्याला संपलेला आहे टॉपिक संपलेला आहे ओके त्यानंतर आपल्याला बघायचं आहे शेप ऑफ लिक्विड ड्रॉप ऑन सॉलिड सरफेस ओके बस 5 मिनिटाची गोष्ट आहे बाळांनो चला तर शेप ऑफ लिक्विड ड्रॉप ऑन सॉलिड सरफेस एकदम छोटीशी गोष्ट आहे कशा समजायच्या बघा काय करणार रे शेप ऑफ लिक्विड ड्रॉप ऑन सॉलिड सरफेस ओके चला बाळा नेक्स्ट पॉइंट आहे शेप ऑफ लिक्विड ड्रॉप लिक्विडच्या ड्रॉपचा शेप बघायचा कशावर तर ऑन सॉलिड सरफेस ओके ऑन सॉलिड सरफेस काहीच कठीण नाही बाळांनो बघा किती इझी वेने समजत चाललो समोर आपला टॉपिक पण जात आहे व्हेरी गुड ओके चलो प्यारे बच्चो आता काय करणार तर बाळांनो कन्सिडर करा सपोज मला सांगा रे लिक्विडला आपण सॉलिडच्या सरफेसवर टाकला तर काय होते तो एक तर काय होते स्प्रेड होते किंवा त्याचा काय बनणार ड्रॉप बनणार आहे सॉरी नो फॉर एक्झाम्पल मी सॉलिडचा सरफेस आहे माझ्या हातावर टाकला सॉरी लिक्विडचे ड्रॉप आहे माझ्या हातावर टाकले तर काय होणार एकतर ड्रॉप जो आहे तो पसरणार किंवा बाळांनो काय होणार रे तो ड्रॉप बनूनच राहणार दोनच गोष्टी होऊ शकते सर नो हो सर तर बाळांनो इफ वी ड्रॉप आउट दे लिक्विड ड्रॉप ऑन दी सॉलिड सरफेस देन बाळांनो काय होत आहे तर दोन गोष्टी होऊ शकतात बघा पहिली गोष्ट कशी तर हा सॉलिडचा सरफेस आहे समजा हा काय रे सॉलिडचा सरफेस आहे याच्यावर लिक्विडचा ड्रॉप काढला तर ड्रॉप काय झाला समजा असा पसरला स्प्रेड झाला सॉलिडच्या सरफेसवर लिक्विडचा ड्रॉप काय झाला स्प्रेड झाला पसरला अशा प्रकारे पूर्णपणे असा चपाट ना होत थोडाफार राहणार आहे तर अशा प्रकारे होणार ओके आणि बाळांनो जर दुसरी असं नाही झालं तर कसं होणार तर ड्रॉप जो आहे तो सॉलिडच्या सरफेसवर जर आपण टाकवतो तर काय होणार बाळांनो बघा रे तो पसरला नाही म्हणजेच ड्रॉप बनून राहिला का तर हा ड्रॉप आहे आणि ह्या काय झालाय तर ड्रॉप स्प्रेड झालाय दोनच गोष्टी होऊ शकते हो सर तर बाळांनो बघा पहिली गोष्ट बघा आता काय होणार आहे तर हा झाला सॉलिडचा सरफेस झाला हा झाला लिक्विडचा फ्री सरफेस झालाय सर नो चला बाळांनो तर मी काहीतरी घेतो चला ठीक आहे सॉलिड आणि लिक्विड मधला जो फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन आहे त्याला T1 म्हणतो काय आहे रे सो फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन आहे कोणामधला लिक्विड मधला आणि सॉलिड मधला T1 झाला ओके त्यानंतर बाळांनो हा सॉलिड आहे सॉलिड आणि वर कोण आहे रे एअर तर सॉलिड आणि एअर मधला जो फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन आहे त्याला T2 म्हणतो आणि एक राहिला मग लिक्विड आणि एअर मधला जो फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन आहे त्याला काय म्हणतो रे T3 बट हा बघा हा टँजंटच काढलेला आहे फ्री सरफेसला याच्या ड्रॉपच्या फ्री सरफेसला तर हा अँगल काय झाला मग थीटा म्हणजेच अँगल ऑफ कॉन्टॅक्ट झाला बाळांनो बघा हा जो T3 आहे याला या थीटा सोबत जर रिझॉल्व केला तर एक येणार व्हर्टिकल कंपोनंट दुसरा येणार हॉरिझॉन्टल कंपोनंट पहिल्या चॅप्टर मध्ये शिकवलं होतं कसे येतात म्हणून जिथे अँगल आहे तो कॉस कंपोनंट कोणाचा ज्याला रिझॉल्व करतो त्याच्या कोणाला रिझॉल्व करतो T3 ला T3 चे दोन येणार एक व्हर्टिकल दुसरा
हॉरिझॉन्टल. जिथे अँगल असतो तो कॉस कंपोनंट ज्याला रिझॉल्व करतो त्याच्या म्हणजे T3 कॉस थिटा झाला. आणि हा कोण होणार जिथे अँगल नाही तो म्हणजेच काय होते रे साइन कंपोनंट म्हणजे T3 साइन थिटा. एवढा समजला असेल मॅडम तर लक्ष द्या आता. ओके चला काय करायचं आहे फ्रॉम डायग्राम. या डायग्राम वरून बघा मी समजून सांगतो काय रे. तर फॉर इक्विलिब्रियम ऑफ द लिक्विड ड्रॉपच्या इक्विलिब्रियम साठी इकडे लागणारे फोर्सेस बरोबर इकडे लागणारे फोर्सेस म्हणजे दोन्ही साइडचे फोर्सेस कसे असायला पाहिजे सेम. म्हणजेच बाळांनो इकडे लागणारे फोर्सेस बरोबर इकडे लागणारे फोर्सेस. आता तिकडे कोण कोण लागत आहेत तर बघा T3 कॉस थिटा प्लस कोण आहे बाळांनो T1 तिकडे लागणार झाले बरोबर. हा कोण आहे एकटाच इकडे लागून राहिलाय सर नो T2 आहे. समजलाय का एवढा. हो सर. बाळांनो मी काय करतोय T1 इकडे प्लस मध्ये तिकडे गेला तर मायनस मध्ये जाणार. तर T3 कॉस थिटा इज इक्वल टू काय होणार आहे T2 मायनस T1. सर नो T1 इकडे प्लस मध्ये तिकडे गेला तर मायनस मध्ये. T3 ला बी तिकडे घेऊन जा इंटू मध्ये तिकडे गेला दोघांच्या डिवाइड मध्ये जाणार तर कॉस थिटा राहिलाय सर नो. कॉस थिटा इज इक्वल टू काय झाला मग T2 मायनस T1 डिवाइडेड बाय T3. मिळाला का फॉर्म्युला. बस याच्यामध्ये केसेस लावायचा. केस नंबर 1 बघा बाळांना आता काय होते. जर कसं समजायचं हा फॉर्म्युला दिसत आहे ना. बस याच्यातच केसेस लावायच्या संपला. काय बोललो होतो जर नाही समजलं असेल एकदा पुन्हा व्हिडिओला मागे घेऊन जा आणि बघा वाच ऐका. ऐकल्यावर समजून सरांनी काय म्हटलंय कोणाला म्हटलंय कसा म्हटलंय आणि इक्वेशन कसं आलं. ओके चला बाळांनो याच्या नोट्स पण देणार आहोत तर समजून जाणार काहीच कठीण नाही. तर बाळांनो बघा रे पहिली केस काय म्हणत आहे बघा की जर बाळांनो इफ T2 is greater than T1 and T2 minus T1 is less than T3. ओके म्हणजे कसं आहे T2 जो आहे तो T1 पेक्षा मोठा आहे आणि T2 मायनस T1 चे जो डिफरन्स आहे तो किती आहे छोटा आहे कोणापेक्षा T3 पेक्षा. तर बाळांनो मला सांगा कॉस थिटा कसा राहणार आहे. कॉस थिटा कसा राहणार T2 मायनस T1 म्हणजे मोठ्यातून छोटा काढला तर पॉझिटिव्ह राहणार. पॉझिटिव्ह आणि कसा राहणार हा डिफरन्स जो आहे तो छोटा आहे. हा डिनॉमिनेटर मोठा आहे. डिनॉमिनेटर मोठा असेल तर आन्सर 0 पॉईंट मध्ये येणार. 0 पॉईंट म्हणजे लेस दॅन 1 आहे सर नो लेस दॅन 1. काय राहणार मग कॉस थिटा कसा राहणार पॉझिटिव्ह आणि लेस दॅन 1. कधी राहते जेव्हा थिटाची व्हॅल्यू कशी राहणार बाळांनो कॉस थिटा पॉझिटिव्ह पाहिजे. आता तुम्हाला माहित आहे कॉस थिटाची व्हॅल्यू 0 पासून तर इकडे 1 पर्यंत आणि -1 पर्यंत एवढीच राहू शकते कॉस थिटाची व्हॅल्यू सर नो. कॉस थिटाची व्हॅल्यू -1 पासून तर जास्तीत जास्त -1 कमीत कमी -1 जास्तीत जास्त 1. कॉस थिटा 1 पेक्षा मोठा राहते का कधीच नाही राहत. ओके तर बाळांनो आता कसा पाहिजे तर लेस दॅन 1 म्हणजे 1 पेक्षा छोटा आणि 0 पेक्षा मोठाच राहील ना. सोबत बाळांनो पॉझिटिव्ह पाहिजे. पॉझिटिव्ह म्हणजे बघा इथपासून इथपर्यंतच्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह आणि लेस दॅन 1 आहेत का. म्हणजेच बाळांनो थिटा कसा राहू शकते 0 आणि 90 च्या बीच मध्ये राहणार आहे सर नो. काऊन तर 180 कडे गेला तुम्ही तर कॉसची व्हॅल्यू मायनस होते बरोबर आहे. तर बाळांनो कॉस थिटा कसा राहणार मग ॲक्यूट अँगल राहणार. काऊन तर 0 आणि 90 च्या बीच मध्ये पाहिजे. 0 आणि 90 च्या बीच मधला अँगल म्हणजेच ॲक्यूट अँगल राहणार आहे सर नो. ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असेल तर शेप कसा बनन कॉन्केव्ह शेप बनन. कोणता शेप बनन मग लिक्विडच्या सॉलिडच्या सरफेसवर कॉन्केव्ह शेप बनन. समजलं का बाळांनो. तर हे कंडिशन झाली केस नंबर 2. समजा आता केस नंबर 2. ओके चला केस नंबर 2 मध्ये काय करायचं तर बघा यांना मी उलटा करतो आता. तर T2 जो आहे तो छोटा आहे T1 पेक्षा म्हणजे T1 मोठा आहे T2 पेक्षा आणि बाळांनो T2 मायनस T1 जो आहे हा डिफरन्स जो आहे तो लेस दॅन T3 आहे अगेन. ओके म्हणजे T2 छोटा आहे T1 मोठा आहे तर डिफरन्स कसा येणार म्हणजे कॉस थिटा कसा राहणार रे निगेटिव्ह राहणार. निगेटिव्ह अँड कसा राहणार यांचा डिफरन्स जो आहे तो याच्यापेक्षा छोटा आहे म्हणजे हा मोठा आहे हा छोटा आहे तर काय होणार लेस दॅन 1. यस ऑर नो लेस दॅन 1. ओके चला बाळांनो आता काय करणार तर कॉस थिटा निगेटिव्ह आणि लेस दॅन 1 आहे म्हणजेच काय होणार आहे तर बाळांनो बघा रे थिटा जो राहणार तो निगेटिव्ह आहे म्हणजेच 180 ची व्हॅल्यू निगेटिव्ह असते कॉसची. तर काय होणार की कॉस जो आहे तो 180 आहे म्हणजेच किती राहणार बाळांनो ऑप्टूस अँगल राहणार. कोणता राहणार आहे ऑप्टूस अँगल. ओके आणि ऑप्टूस अँगल जर आहे बाळांनो तर कोणता शेप बनणार मग कॉन्केव्ह शेप किंवा सॉरी कॉन्केव्ह नाही बनणार. ऑप्टूस असेल तर कॉन्व्हेक्स ॲक्यूट असेल तर कॉन्केव्ह. 2 झाल्या. तिसरी कंडिशन बाळांनो बघा तिसरी कंडिशन इथे लिहितो. चला बस छोटासा पॉइंट राहिलेला आहे थोडक्यात समजून सांगतो. ओके तिसरी कंडिशन बघा केस नंबर 3. ओके केस नंबर 3 केस 3 काय करणार रे इफ आता काय करायचं बाळांनो T2 मायनस T1 इज इक्वल टू T3 घ्या काय होते तर बघू. ओके T2 मायनस T1 इज इक्वल टू T3. ओके तर काय होणार रे हा जो T2 मायनस T1 आहे तो T3 म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू 1. कॉस थिटा 1 कधी राहते जेव्हा थिटा किती राहणार 0. तर कॉस थिटा इज इक्वल टू किती झाला 1. कॉस थिटा 1 कधी राहणार जेव्हा थिटाची व्हॅल्यू किती राहणार आहे 0. कॉस 0 ची व्हॅल्यू 1 असते ना. तर बाळांनो 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असेल तर मेनिस्कस कसा बनणार
प्लेन बनणार, समजला का? त्याच्यानंतर चौथी केस, केस नंबर 4. केस नंबर 4 काय करायचं आहे की T2 मायनस T1 ला ग्रेटर दाखवून बघा T3 पेक्षा. तर इफ T2 मायनस T1 जो न्यूमिरेटर आहे तो ग्रेटर आहे डिनॉमिनेटर पेक्षा, तर कॉस थिटा कसा राहणार आहे? कॉस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा कसा राहणार? ग्रेटर दॅन 1 राहणार. कसा राहणार? ग्रेटर दॅन 1. कॉस थिटाची व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी राहू शकते का बाळांनो? नाही. तर इट इज नॉट पॉसिबल. इट इज नॉट पॉसिबल. ओके, इट इज नॉट पॉसिबल. अँड याचा अर्थ काय होणार की लिक्विड जो आहे बा तो सॉलिडच्या सरफेसवर ना ड्रॉप बनत आहे ना स्प्रेड होत आहे. का होत आहे? तर तो एकदम गायब होऊन राहिला. असं होणार आहे का? नाही बाळांनो. तर हे झालं शेप ऑफ लिक्विड ड्रॉप ऑन सॉलिड सरफेस. काय होतात? तर जर बाळांनो अशा प्रकारे होत असेल बघा, आपण लिक्विड ड्रॉपवर पहिले फोर्सेस दाखवले, त्यानंतर केसेस समजलं. ओके, अशा प्रकारे तुम्हाला टॉपिकला समजायचा होता, प्रॅक्टिस करायची होती. त्यानंतर बाळांनो याच्या नोट्स सुद्धा मिळणार आहेत आणि पहिल्या चॅप्टर मध्ये जे काही आपण प्रिव्हियस इयर वाले जे न्यूमेरिकल्स जे आहेत ते सुद्धा आपण शॉर्ट्स मध्ये पाठवतो. व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे, व्यवस्थितपणे चॅप्टर वर तुम्हाला ऍक्टिव्ह राहायचं आहे. सो दॅट बघा हळूहळू आपला जो आहे ना सिलेबस जो आहे आता आपण धाव पकडत आहोत, बरोबर आहे? तर तुम्हाला आपण धाव पकडायची आहे, अभ्यास करायचा आहे, व्हिडिओज बघायचे आहे, नोट्स बघायचे, वाचायचे, प्रॅक्टिस करायचे. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारायचं आहे. चला तर थँक्यू सो मच.